नमस्कार. आज ना खूप दिवसांनी मला कवितांची आठवण झाली आणि कवितांची आठवण आलीच आहे तर म्हटलं मग काय आता शोधूया पुस्तकं, आपलं वाचन वेड जागूया, कविता वाचूया. म्हणून माझ्या बुक शेल्फमध्ये गेले आणि पुस्तकं शोधायला लागले आणि समोर दिसलं माझं अत्यंत आवडतं असं एक पुस्तक आणि ते समोर घेतलं आणि लगेच एक छान कविता समोर आली. काय कविता आहे पहा, खूप सुंदर कविता आहे. शुभ्र फुलांची नभात पखरण, सागरातले अमृत मंथन, धरतीवर रंगांची उधळण, तुझी आठवण. मेघांभवती सुवर्ण कंकण, सरी सरीतून सुरेल नर्तन, थेंब नवे पण जुनाच श्रावण, तुझी आठवण. डोळ्यांना स्वप्नांचे तोरण, आहा, डोळ्यांना स्वप्नांचे तोरण, हृदयावर हृदयाचे गोंधण, माझ्या कवितेसाठी कोंदण, तुझी आठवण. वरवर हासत झुरणे क्षणक्षण, वरवर हासत झुरणे क्षणक्षण, अखंड अविरत तुटणे कणकण, अशी जागच्या जागी वणवण, तुझी आठवण. पाण्यावरचा दिवा चिरंतन, तुझी आठवण म्हणजे काय पहा की पाण्यावरचा दिवा चिरंतन, पुन्हा पुन्हा आयुष्य समर्पण, पुन्हा पुन्हा नाही, पुन्हा पुन्हा आयुष्य समर्पण, सरते जेथे माझे मीपण, तुझी आठवण. पाण्यावरचा दिवा चिरंतन, पुन्हा पुन्हा आयुष्य समर्पण, सरते जेथे माझे मीपण, तुझी आठवण. तुझी आठवण. काय मस्त कविता आहे ना. ही कविता वाचल्यानंतर मला काय वाटलं माहिती आहे का, की आपण बघा दुकानात जातो आणि तिथे काही वस्तू घेतो आणि त्यातल्या काही वस्तूंवर ना असं लिहिलेलं असतं एक्सपर्ट क्वालिटी, हाय क्वालिटी, म्हणजे त्या वस्तू तशा असतात. तसं या कवितेत तुझी आठवण म्हणजे काय आहे हे सांगण्यासाठी जे असे शब्द वापरले ते सगळे असे शब्द आहेत. हाय क्वालिटी, एक्सपर्ट क्वालिटी, की काय आहे तुझी आठवण, काय काय शब्द वापरलेत, म्हणजे शब्दांची पखरण इथे आहे केलेली. तुझी आठवण म्हणजे काय हे सांगण्यासाठी की शुभ्र फुलांची नभात पखरण, शुभ्र फुलं, कुठचं तरी असं गुलाबी, पिवळं, लाल, निळं असं नाही, शुभ्र फुलं हे फार महत्त्वाचं. शुभ्र फुलांची नभात पखरण, सागरातलं अमृत मंथन, नंतर मेघांभवती सुवर्ण कंकण, सरी सरीतून सुरेल नर्तन, पुढे म्हटलंय डोळ्यांना स्वप्नांचं तोरण म्हणजे तुझी आठवण, हृदयावर हृदयाचे गोंधण, माझ्या कवितांसाठी कोंदण, नंतर तर काय पाण्यावरचा दिवा चिरंतन. हे मला फार आवडलं की पाण्यावरचा दिवा चिरंतन, पुन्हा पुन्हा आयुष्य समर्पण, सरते जेथे माझे मीपण, तुझी आठवण. तुझी आठवण. खरंच काही आठवणी असतात ना, त्या अशा असतात आठवणी की आपल्या साठी त्या सावली असतात, अगदी आधार असतात, किंवा काही आठवणी म्हणजे विसाव्याचं स्थान असतात. इतक्या त्या अशा गहिऱ्या आणि हव्या हव्याशा वाटणाऱ्या अशा आठवणी असतात. ते म्हणजे ती सध्या काय करते चित्रपटातलं जे गाणे ना, की कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे, हा असं सुंदर अनुभव देणाऱ्या अशा त्या आठवणी असतात. हां, आता काही आठवणी असतात थोड्याशा त्रासदायक असतात, पण आपल्याला ना खूप अशा सुंदर आठवणी की ज्या सकारात्मक दृष्टिकोन देतील, आनंद देतील, अशा आठवणींचीच आठवण करायची. आपलं जग ज्या आठवणी सुंदर बनवतील अशा आठवणींची साठवण आपल्याला करता आली पाहिजे. अशा सुंदर आणि सकारात्मक आठवणी ची साठवण करूया आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करूया. कितीही प्रतिकूल परिस्थितीत या आठवणी आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन देतील, ज्या सुंदर आहेत अशा आठवणींची साठवण करूया आणि आनंदी राहूया. ही एवढी जी सुंदर कविता आहे ती कविता लिहिली आहे कवी
वैभव जोशी यांनी. आणि हा कविता संग्रह आहे मी वगैरे. कवी वैभव जोशी म्हणजे सध्याच्या अनेक ज्या मालिका आहेत त्या मालिकांचं टायटल सॉन्ग त्यांनी लिहिले की पाहिले ना मी तुला, स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित जी सिरियल आहे त्या सिरियलचं टायटल सॉन्ग त्यांनी लिहिलं आहे. त्यानंतर आधी होऊन गेलेली सुबोध भावे अभिनीत सिरियल तुला पाहते रे या मालिकेचं शीर्षक गीत त्यांनी लिहिलं होतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी गोपाळ हा चित्रपट की जो खूप गाजला आणि त्या चित्रपटाला प्रचंड बक्षिसं मिळाली. त्या चित्रपटातली गाणी त्यांनी लिहिली होती आणि त्या गाण्यांना आणि त्या चित्रपटाला खूप बक्षिसं मिळाली. इर्शाद हा जो काव्यवाचनाचा कार्यक्रम आहे त्या इर्शादचे सादर करते आणि सध्या टी व्हीवर गाजत असलेला सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचं लेखन करत असलेले कवी वैभव जोशी. इतकी ही छान कविता या खरं सांगू का या कविता संग्रहातल्या मी वगैरे हे कविता संग्रहाचं नाव. या कविता संग्रहातल्या सगळ्याच्या सगळ्या कविता आवडणाऱ्याच आहेत. म्हणजे मी या कविता संग्रहाबद्दल माझ्या FBवर लिहिलं होतं की फेसबुकवर लिहिलं होतं की ज्यांना कविता आवडत नाहीत किंवा कविता माझ्या डोक्यात जाते असं ज्यांचं मत आहे ना त्यांनी हा कविता संग्रह आवर्जून वाचावा. त्यांना नक्की ही कविता आवडायला लागेल आणि खूप आनंद देऊन जातील कविता. या कविता इतक्या म्हणजे या कवितेतल्या प्रत्येक ओळीतले शब्द आणि 2 शब्दांमधले असलेली विरामचिन्हसुद्धा तिने आपल्याशी असा थेट काहीतरी संवाद साधतात. इतक्या त्या कविता आपल्याला खूप काही सांगून जातात, आनंद देऊन जातात आणि खूप सुंदर कविता आहेत. प्रत्येक कविता सुंदर आहे की कोणती कविता वाचायला निवडावी हा मला खूप प्रश्न पडलेला. पण मी ही कविता निवडली कारण माहीत नाही मला ही सगळ्यात आवडलेली कविता का माहीत नाही. अशीच त्यांची अजून एक सुंदर कविता आहे अशी ओढ. अशी ओढ जीवाला लागू नये, ओढ लागू नये, कुणी श्वासात येऊन जाऊ नये, ओढ लागू नये. मन विहरत असता स्वतःच्या सवे, नको भेटायला आठवांचे थवे. काय सुंदर ओळीत बघा. मन विहरत असता स्वतःच्या सवे, नको भेटायला आठवांचे थवे. जुने आकाश डोळ्यात दाटू नये, जुने आकाश डोळ्यात दाटू नये, ओढ लागू नये. ऊन सोडून गेले जसे आजही, तशी जाईल सोडून पुन्हा सांजही. ऊन सोडून गेले जसे आजही, तशी जाईल सोडून पुन्हा सांजही. आता अंधार जिवलग वाटू नये, अंधार जिवलग वाटू नये, ओढ लागू नये. अशी रेशीम फासाची ओढ नको, असे नाजूक धाग्यांचे वेड नको. असा तुटण्यातही पाय गुंतू नये, ओढ लागू नये. अशी ओढ जीवाला लागू नये, कुणी श्वासात येऊन जाऊ नये, कुणी श्वासात येऊन जाऊ नये, ओढ लागू नये. अशी ओढ. एवढी सुंदर कविता आहे. अजून एक यातल्या ना सगळ्याच कविता सुंदर आहेत पण वेळेअभावी सगळ्या नाही वाचता येणार. पण ही एक खूप छान कविता आहे जशी तुझी आठवण. ही कविता मला का आवडली मला नाही माहीत. खूप सुंदर आहे, सोपी आहे म्हणून असेल, पण खरं काय आहे आवडण्याचं कारण नक्की नाही सांगता येणार. तशी अजून एक ही कविता आहे खूप सुंदर. एक सांज डोकावते. ही कविता मी पहिल्यांदा वाचली ना का कुणास ठाऊक असं थोडे डोळे पाणावले. खूप आवडली ही कविता मला, ती वाचते मी. एक सांज डोकावते रोज माझ्या अंगणात, एक सांज डोकावते रोज माझ्या अंगणात. खोल डोळ्यात बघत हात मागते हातात. तिच्या एका नजरेत विरघळे सारासार. तिच्या पावलागणिक मागे पडे घरदार. वाट शापमुक्त होते, जीव येतो सावलीत. तिच्या सच्च्या ओलाव्यात
खोटे सूर्य विझतात. या ओळी मला खूप आवडल्या. तिच्या सच्च्या ओलाव्यात खोटे सूर्य विझतात. इथे तिथे पडलेले ऊन वेचून या नेते. गर्द मनी निरागस चांद लावून या जाते. तिला भुलवेन रात, नाही खुणावे पहाट. तिची वेळ सांज वेळ, तिचे घर अंगणात. तिला भुलवेन रात, नाही खुणावे पहाट. तिची वेळ सांज वेळ, तिचे घर अंगणात. एक सांज डोकावते रोज माझ्या अंगणात. खोल डोळ्यात बघत हात मागते हातात. खोल डोळ्यात बघत हात मागते हातात. एक सांज डोकावते रोज माझ्या अंगणात. धन्यवाद.